नमस्कार. मी डॉक्टर सुप्रिया सराटे. मित्रांनो, वास्तुदीप ॲस्ट्रोवास्तू रिसर्च सेंटरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत. 4 मे ते 10 मे. मित्रांनो, लॉकडाऊनचा काळ चालू आहे, तेव्हा घरी रहा, सुरक्षित रहा, नियम पाळा. चला पाहूयात साप्ताहिक राशी भविष्य 4 मे ते 10 मे. मेष रास. आपल्या राशीपासून चंद्र 6, 7, 8, 9 या भावातून गोचर करत आहे. सप्ताहाचा प्रारंभ हा आपल्यासाठी थोडासा चिंताजनक आहे. या काळात आपल्याला आरोग्याबद्दल समस्या भेडसावतील. विरोधी पक्ष त्रास देतील, पण आपल्या बुद्धिचातुर्याने आपण विरोधकांवर मात कराल. आपल्याला या काळात जोडीदाराची साथ लाभेल, कौटुंबिक सौख्य लाभेल. सप्ताहाच्या मधल्या काळात परत मानसिक चिंता वाढतील, पण सप्ताहाचा उत्तरार्ध हा आपल्यासाठी चांगला आहे. या काळात आपल्याला भाग्याची साथ मिळेल. या काळामध्ये आपली रेंगाळलेली अडकलेली कामे मार्गी लागतील. तेव्हा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करा, सकारात्मक गोष्टी दूर करा. आपल्या राशीसाठी शुभ रंग आहे नारंगी, शुभ अंक आहे 5 आणि शुभ दिशा आहे पूर्व. वृषभ रास. आपल्या राशीपासून चंद्र 5, 6, 7, 8 या भावातून गोचर करत आहे. सप्ताहाचा प्रारंभ हा आपल्यासाठी चांगला असेल, विशेष करून विद्यार्थ्यांसाठी. या काळात आपल्याला आरोग्यही चांगले लाभेल. आरोग्याबद्दल अचूक उपाय मिळतील. मधल्या काळात शत्रुपक्ष आपल्यावर हावी होतील, पण आपल्याला मेहनतीचे फळ या काळात मिळेल. या काळात जोडीदाराची साथ लाभेल. भविष्याबद्दल निर्णय घ्याल. आपली रेंगाळलेली अडकलेली कामे या काळात मार्गी लागतील. सप्ताहाचा उत्तरार्ध हा आपल्यासाठी थोडासा चिंताजनक आहे. या काळात धनहानी संभवते. अनावश्यक खर्च टाळा. या काळात कुणाशीही बोलताना विचार करून बोलावे. निर्णय घ्यायचा असेल तर विचार करूनच घ्या, नाहीतर पश्चातापाची वेळ आपल्यावर येईल. आपल्यासाठी शुभ रंग आहे हिरवा, शुभ अंक आहे 9 आणि शुभ दिशा आहे दक्षिण. मिथुन रास. आपल्या राशीपासून चंद्र 4, 5, 6, 7 या भावातून गोचर करत आहे. सप्ताहाचा प्रारंभ हा आपल्यासाठी असमाधानकारक आहे. कौटुंबिक कलह, मतभेद होतील. कृपया वादविवाद टाळा. अनावश्यक खर्च कमी करा. खर्चांवर नियंत्रण करा.
सप्ताहाचा मध्यान्ह हा आपल्यासाठी थोडा चांगला असेल. आपल्या मुलांकडून आपल्याला आनंदी बातमी ऐकायला मिळेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात आपल्याला आपल्या आजोळकडून सहकार्य लाभेल, मार्गदर्शन मिळेल, मदत होईल. धनप्राप्तीही होऊ शकते. या काळात आपले आरोग्यही चांगले राहील. जोडीदाराशी संबंध सुधारतील, नात्यात गोडवा येईल. आपल्यासाठी शुभ रंग आहे जांभळा, शुभ दिशा आहे दक्षिण आणि शुभ अंक आहे 1. कर्क रास. चंद्र आपल्या राशीपासून 3, 4, 5, 6 या भावातून गोचर करत आहे. सप्ताहाचा प्रारंभ हा आपल्यासाठी खूप चांगला असेल. हा काळ आपल्यासाठी पराक्रम दर्शवणारा आहे. या काळात आपल्याला भावंड सौख्य लाभेल, राजनीतिक वर्चस्व वाढेल, पण सुखसुविधांमध्ये अडचणी निर्माण होतील. सप्ताहाच्या मध्यान्ह काळात घरातील एखाद्या व्यक्तीकडनं नुकसान संभवते, तेव्हा काळजी घ्या. सप्ताहाच्या उत्तरार्धात एखाद्या अनपेक्षित व्यक्तीकडनं आपल्याला लाभ प्राप्त होईल, त्याचे सहकार्य मिळेल, मार्गदर्शन मिळेल. आपण या काळात विचार करून कृती करावी, कारण चुका केल्यास पश्चातापाची वेळ आपल्यावर येईल. आरोग्याबद्दल काळजी घ्या आणि विचार करूनच निर्णय घ्या. आपल्यासाठी शुभ रंग आहे गुलाबी, शुभ दिशा आहे पश्चिम आणि शुभ अंक आहे 8. सिंह रास. चंद्र आपल्या राशीपासून 2, 3, 4, 5 या भावातून गोचर करत आहे. सप्ताहाचा प्रारंभ हा आपल्यासाठी खूप चांगला असेल. या काळात आपल्या मधुरवाणीने आपण लोकांना जवळ कराल, आकर्षित कराल. आपल्या परिवारामध्ये आपली एक नवीन छबी निर्माण होईल, ज्यामुळे परिवारातील लोक आपला आदर करतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. सप्ताहाच्या मधल्या काळामध्ये कोणाच्याही वादविवादामध्ये पडू नका, नाहीतर पश्चातापाची वेळ आपल्यावर येईल. सप्ताहाचा उत्तरार्ध हा आपल्यासाठी खूप चांगला असेल. या काळात आपल्या करिअरला दिशा मिळेल, आपण लक्ष्य संपादन कराल, सफलता आपल्याला प्राप्त होईल. या काळात आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणींचे सहयोग प्राप्त होतील. आपला हा उत्तरार्ध आनंदाचा असेल. आपल्यासाठी शुभ रंग आहे लाल, शुभ दिशा आहे पश्चिम आणि शुभ अंक आहे 2. कन्या रास. चंद्र आपल्या राशीपासून 1, 2, 3, 4 या भावातून गोचर करत आहे. सप्ताहाचा प्रारंभ आपल्यासाठी खूप चांगला असेल. या काळात मात्र निर्णय घाईघाईत घेऊ नका. आपल्या व्यक्तिमत्वात एक चांगला बदल दिसून येतो. आपण सुधारणा कराल. सप्ताहाच्या मधल्या काळामध्ये आपल्याला आपल्या नातेवाईकांकडून सहयोग प्राप्त होईल, ज्येष्ठ लोकांकडून मदत प्राप्त होईल, समाजात मानसन्मान वाढेल, आर्थिक प्राप्ती होईल. सप्ताहाचा उत्तरार्ध हा आपल्यासाठी असमाधानकारक असेल, कारण या काळात उदासीनता दिसते. एखाद्या गोष्टीने आपण दुःखी व्हाल, तेव्हा संयम ठेवा, सकारात्मक राहा
प्रयत्न करा. आपल्यासाठी शुभ रंग आहे काळा करडा, शुभ दिशा आहे दक्षिण आणि शुभ अंक आहे 7. तुळ रास आपल्या राशीपासून चंद्र 12, 1, 2, 3 या भावातून गोचर करत आहे. सप्ताहाचा प्रारंभ हा आपल्यासाठी इतका चांगला नाही. हा काळ आपल्यासाठी सतर्कतेचा आहे. विचार करून कृती करा. या काळात आपल्याला आर्थिक नुकसान संभवते. गुंतवणूक करत असाल तर विचार करून निर्णय घ्या. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका, नाहीतर नुकसान संभवते. सप्ताहाच्या मधल्या काळामध्ये आपण आपल्या बोलण्याने लोकांना आकर्षित कराल. आपल्याला या काळात चांगल्या लोकांचे मार्गदर्शन मिळेल. या काळात आपण एखाद्या नवीन व्यक्तीशी संपर्कात याल, ज्यामुळे आपल्याला भविष्यात त्याचा लाभ होईल, सहकार्य लाभेल. सप्ताहाचा उत्तरार्ध हा आपल्यासाठी चांगला आहे. अडकलेले पैसे आपल्याला या काळात प्राप्त होतील. आर्थिक प्राप्ती होईल आणि आपल्या मेहनतीचे चीज होईल. आपल्याला या काळात संयम ठेवायचा आहे, सकारात्मक राहायचे आहे. आपल्यासाठी शुभ रंग आहे पिवळा, शुभ दिशा आहे दक्षिण पूर्व आणि आपला शुभ अंक आहे 5. वृश्चिक रास चंद्र आपल्या राशीपासून 11, 12, 1, 2 या भावातून गोचर करत आहे. सप्ताहाचा प्रारंभ आपल्यासाठी खूप चांगला असेल. या काळात आपल्याला आकस्मिक लाभाचे योग आहेत. आपल्या कार्यात वृद्धी होईल. आर्थिक वृद्धी ही दिसते. या काळात आपण नवीन योजना आखाल व आपल्याला अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभेल. सप्ताहाच्या मधल्या काळामध्ये आपल्याला कौटुंबिक सौख्य मिळणार नाही. आपल्याला एकटे राहावे लागेल, त्यामुळे थोडीशी उदासीनता दिसते. सप्ताहाचा उत्तरार्ध हा आपल्यासाठी परत चांगला असेल. या काळामध्ये आपल्याला कौटुंबिक लोकांचे मार्गदर्शन प्राप्त होतील. एखाद्या नात्यामध्ये कटुता आली असेल तर ते नातेसंबंध सुधारतील. लोक आपल्या जवळ येतील, आपला आदर करतील. या काळात आर्थिक प्राप्ती ही आपल्याला होईल. आपल्या कार्यक्षेत्राबद्दल आपल्याला नवीन संधी उपलब्ध होतील आणि भाग्याला नवी दिशा प्राप्त होईल. आपला शुभ रंग आहे सफेद, आपली दिशा आहे दक्षिण पश्चिम आणि आपला शुभ अंक आहे 4. धनुरास चंद्र आपल्या राशीपासून 10, 11, 12, 1 या भावातून गोचर करत आहे. सप्ताहाचा प्रारंभ हा आपल्यासाठी चांगला असेल. या काळात कार्यात वृद्धी होईल. आपण नवनवीन योजना आखाल. आपल्यात या काळात आत्मविश्वास जागृत होईल, त्यामुळे कार्यात उत्साह वाटेल.
सप्ताहाच्या मधल्या काळात हाच आत्मविश्वास आपल्यासाठी अति आत्मविश्वास बनेल, ज्यामुळे चुकीच्या निर्णयाने आपले नुकसान होईल. त्यामुळे विचार करून निर्णय घ्या. चुकीच्या निर्णयामुळे आपल्यावर पश्चातापाची वेळ येईल. सप्ताहाचा उत्तरार्ध हा आपल्यासाठी थोडासा दिलासादायक असेल. या काळात आपण परिवारासोबत वेळ घालवाल. विचार करून निर्णय घ्या. या काळात आपल्याला जोडीदाराची साथ लाभेल. जोडीदाराबरोबर अचूक निर्णयानेच आपल्याला चांगले लाभ प्राप्त होतील. शुभ रंग आहे निळा. शुभ दिशा आहे उत्तर पूर्व आणि शुभ अंक आहे 3. मकर रास. चंद्र आपल्या राशीपासून 9, 10, 11, 12 या भावातून गोचर करत आहे. सप्ताहाचा प्रारंभ आपल्यासाठी खूप चांगला असेल. हा वृद्धीचा काळ आहे. या काळात आपल्याला शेअर मार्केटमधून लाभ प्राप्त होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आपण यश संपादन करू शकाल. या काळात प्रसिद्धीचे योग दिसतात. लोक आपल्यावर खुश होतील. सप्ताहाच्या मधल्या काळामध्ये आपल्याला वडिलांकडून सौख्य प्राप्त होईल. वडिलांचे मार्गदर्शन प्राप्त होईल. वडिलांची सहमतीच आपल्यासाठी गरजेची आणि फायदेशीर ठरू शकेल. या काळात तुम्ही वायफळ खर्च टाळा. या काळात तुम्हाला जुने आणि विशेष मित्र संपर्कात येतील, त्यामुळे तुम्ही खुश असाल. सप्ताहाचा उत्तरार्ध हा आपल्यासाठी थोडासा असमाधानकारक असेल. या काळात दाम्पत्य जीवनात अडचणी निर्माण होतील आणि गुंतवणूक करताना विचार करा. नको तिथे गुंतवणूक करू नका. आपल्यासाठी शुभ रंग आहे राणी कलर. आपल्यासाठी शुभ दिशा आहे उत्तर पूर्व आणि आपल्यासाठी शुभ अंक आहे 6. कुंभरास. चंद्र आपल्या राशीपासून 8, 9, 10, 11 या भावातून गोचर करत आहे. सप्ताहाचा प्रारंभ आपल्यासाठी खूप चांगला आहे. या काळात आपल्याला आकस्मिक लाभ, धनप्राप्तीचे योग दिसतात. या काळात आपण नवीन प्रोजेक्ट हाताळाल. अडकलेला पैसा असेल तर तोही आपल्याला प्राप्त होईल. सप्ताहाच्या मधल्या काळामध्ये शेअर मार्केटमध्ये जर आपण गुंतवणूक केली असेल तर त्याचे लाभ प्राप्त होतील. सप्ताहाच्या उत्तरार्धात आपल्याला सकारात्मक प्रगती दिसते. या काळामध्ये प्रमोशन, जुन्या व्यक्तीशी संबंध येतील. या काळामध्ये आपल्याला आर्थिक प्राप्ती होईल. या काळात नवीन योजना आखाल. अशा प्रकारे हा काळ आपल्यासाठी आनंददायी आहे. नक्की याचा फायदा घ्या. आपल्यासाठी शुभ रंग आहे सोनेरी. शुभ दिशा आहे दक्षिण पूर्व आणि शुभ अंक आहे 5. मीन रास. चंद्र आपल्या राशीपासून 7, 8, 9, 10 या भावातून गोचर करत आहे. सप्ताहाचा प्रारंभ हा आपल्यासाठी थोडासा दिलासादायक आहे. या काळात जोडीदाराबरोबर आपण वेळ व्यतीत कराल. संबंध
या काळात सुधारतील. सप्ताहाचा मध्यकाळ हा आपल्यासाठी थोडासा अशुभ आहे. या काळात अशुभ समाचार मिळाल्यामुळे आपण उदासीन असाल. या काळात आपल्याला थोडेसे कठोर राहावे लागेल, वागणुकीत बदल करावा लागेल, कारण आपले कोणत्याही कार्यात मन लागणार नाही, आरोग्य बिघडेल. त्यामुळे या काळात आपल्याला सांभाळण्याची गरज आहे. या काळात सासरकडून नाराजी व्यक्त होते, तेव्हा नक्की या काळाचा गांभीर्याने विचार करा. सप्ताहाचा उत्तरार्ध हा थोडासा आपल्यासाठी दिलासादायक असेल, कारण या काळात आपण जे ठरवाल त्यासाठी प्रयत्नशील असाल. त्यामुळे विचार करून कृती करा. या काळामध्ये आपल्याला नवीन प्रोजेक्ट मिळतील, ज्यामुळे आपण घरी बसूनही ते प्रोजेक्ट हाताळू शकतो व आपल्याला कार्यात यश संपादन होईल. अशा प्रकारे तुम्ही गेलेला काळ परत मिळवू शकता. आपल्यासाठी शुभ रंग आहे चंदेरी, शुभ दिशा आहे दक्षिण आणि शुभ अंक आहे 3. तेव्हा नक्की आपले अनुभव कळवा आणि आम्हाला कॉल करायला विसरू नका. आपल्या काही शंका असतील, आपल्याला काही विचारायचे असेल, कुंडली पाहायची असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा. आपल्याला आमचे काही व्हिडिओ बघायचे असतील, काहींना अभ्यासाबद्दल रुची असेल तर नक्की आम्हाला तसे कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आपण चॅनलला सबस्क्राईब केले तर आपल्याला आमचे व्हिडिओ बघता येतील. धन्यवाद.